नमस्कार. आज आपण घरगुती टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्या की तुम्ही कधी बघितल्या नसतील. ह्या ज्या घरगुती टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही देखील वाया जाणार नाही. आणि ह्या ज्या टिप्स आहेत तुम्ही याला आवडल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर शेअर करायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, कैचीची धार, कैची अशी अडगळीला पडलेली असते, आपली जुनी झालेली कैची असते किंवा कैचीला धार नसते म्हणून अडगळीला पडलेली ही जी कैची आहे तिथला आज आपण धार देणार आहे. अगदी एक नवा पैसाही खर्च न करता तिला घरच्या घरी धार कशी द्यायची आपण हे बघणार आहोत. कैची बऱ्याच वेळेला बऱ्याच कामांसाठी आपल्याला उपयोगी येते. बऱ्याच घरांमध्ये आपली कैची असते, घराघरात प्रत्येक घरात कैची असते, पण तिला जर धार गेली तर ती अडगळीला पडते. आणि अशा पद्धतीनं तिला जर धार द्यायची असेल तर गोळ्यांचे जे पाकिटं असतात, रिकाम्या गोळ्यांचे जे पाकिटं असतात ती मी ह्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि आपल्याला फक्त या गोळ्यांचे पाकिटं जे आहे कैचीने आपल्याला फक्त कट करून घ्यायचे आहे. पुढच्या भागाला मागच्या भागाला व्यवस्थितरित्या कट करायचे आहे. फक्त कट करायचे आहे आपल्याला हे कैचीने गोळ्यांचे पाकिटं. याने काय होणार आहे, व्यवस्थितरित्या जसं धारवाला आपल्याला धार देतो कैचीला, तशी धार आपल्याला कैचीला येणार आहेत. व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकतात, व्यवस्थित कट करायचं आहे असं. आणि धार जी आहे ती आपली जेव्हा जेव्हा आपल्या कैचीची धार जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जर कैचीला धार दिली तर निश्चितपणे आपल्या कैचीला धार येते. कपडा किंवा कागद किंवा धागा किंवा काही जरी कापायचं आपल्याला असेल तर अशा पद्धतीने कैचीला धार देऊन तुम्ही लगेचच कैची यूजमध्ये आणायला घेऊ शकता. आणि जेव्हा कधी आपल्याला धार द्यायची असेल तर अशा पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता, जेणेकरून आपले पैसे आणि वेळसुद्धा वाया जातो. कधीकधी आपल्या लक्षात देखील राहत नाही, कैची तर धार न्यायला जायचं असतं पण लक्षात राहत नाही. तर दुसरी टिप्स बघूया आपण. कोल्ड कॉफी करताना आपल्याला काय होतं, बऱ्याच वेळा पाहुणे घरी येतात किंवा लहान मुलांना किंवा आपल्या घरामध्ये मुलांना, मोठ्या मुलांना घरामध्ये कोल्ड कॉफी सर्वांनाच आवडत असते. त्यासाठी काय करायचं आहे, क्यूब बनवून ठेवणार आहोत आपण कॉफीचे. या ठिकाणी आपल्याला कॉफी घ्यायची, कॉफी पावडर घ्यायची आहे. आणि अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, त्यासाठी अर्धा ग्लास मी कॉफी पावडर घेते. तुम्हाला जर 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची असेल, तुम्हाला जर कडक कॉफी बनवायची असेल तर तुम्ही 1 चमचा घ्या. तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही कॉफी पावडर घेऊ शकता. यामध्ये तुम्ही जायफळ, वेलची किंवा तुम्ही अद्रकसुद्धा घालू शकता. जो तुम्हाला फ्लेवर हवा असेल त्या पद्धतीचा फ्लेवर तुम्ही कॉफीचा बनवू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे कॉफीचं पाणी आहे हे आपल्याला छानपैकी उकळून, जसं आपण चहा उकळवून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला कॉफीचं पाणी उकळून घ्यायचं आहे. आपल्याला कच्चं ठेवायचं नाही. कच्चं जर पाण्यामध्ये जास्त दिवस राहिलं तर ते कडवटपणा जास्त त्याचा येतो. त्यासाठी आता आपण आईस ट्रे घ्यायचा आहे आणि त्या पूर्ण थंड होऊ द्यायचं हे पाणी आपल्याला कॉफीचं. आणि आईस ट्रे घ्यायचं आपल्याला. आईस ट्रेमध्ये आपल्याला ह्या क्यूबमध्ये कॉफीचं पाणी जे आहे ते आपल्याला हे जे लिक्विड आहे घालून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्ही साखर जर तुम्हाला घालायची असेल तर मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं. जर तुम्ही अर्धा ग्लासला अर्धा ग्लास साखर घालू शकता. अशा पद्धतीचं तुम्ही मिक्स ते हे बनवू शकता. आणि बनवून अगदी 8 ते 10 दिवस आपल्या फ्रीजमध्ये राहतं. अगदी पाहुणे आले अचानक किंवा आपण दमून भागून जर बाहेरून आलो आणि अचानकपणे आपण बाहेरून जर आलो तर पटकन दिशी हातामध्ये क्यूब घेऊन 2-3 दुधाच्या ग्लासमध्ये जर टाकले आणि हलवून जर घेतलं तर आपली इन्स्टंट कॉफी ही तयार होते. आणि आता या ठिकाणी ट्रे मी भरून घेतलेला आहे. हा जो ट्रे आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. याला झाकण लावून ठेवायचं आहे. व्यवस्थित याला झाकण आहे तर झाकण लावून ठेवूया. मी अगोदरच एक ट्रे बनवून ठेवलेला होता, तो ट्रे मी तुम्हाला दाखवते. कॉफीचं क्यूब मी अगोदर बनवून ठेवलेले होते कारण लगेच तयार होत नाही बर्फ, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर अशा पद्धतीनं 1-1.5 तासापूर्वी मी बनवून ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने कॉफीचे क्यूब हे तुम्हाला दिसणार आहे. सेम टू सेम अशीच प्रोसेस मी केलेली. तुम्ही पण नक्की अशी करून बघा. आणि काय करायचं आहे, 2 ते 4 तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कडक कॉफी ज्या पद्धतीनं लागत असेल त्या पद्धतीनं तुम्ही आईस क्यूब घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये मलाईचं दूध घाला किंवा दूध गाळून घ्या, काहीच हरकत नाही. खूप छान अशी कॉफी मुळे इन्स्टंट कॉफी आपली तयार होते. आईस क्यूब हे नुसते घेऊन आणि टाकायचे. आणि जेव्हा आपण कॉफी बनवतो तेव्हा दुधामध्ये आपण वेगळे आईस क्यूब टाकतो, तर अशा वेळी वेगळे आईस क्यूब टाकायची पण गरज येत नाही.
कॉफी आणि आईस क्यूब विथ बरोबर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या पडणार आहे। मी यामध्ये साखर घातलेली नव्हती, त्यामुळे मी साखर घालून घेणार आहे। आता मी मलाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही साधं दूध घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। आणि हे दूध घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्हाला मलाई लागत नसेल तर तुम्ही गाळून घ्या। यानंतर आपल्याला साखर घालून घ्यायची, आवडीनुसार तुम्ही साखर घालून घ्या। जर तुमच्याकडे कॉफी मेकर असेल तर त्यामध्ये बनवली तर अगदी उत्तम, पण कॉफी मेकरची काही गरज लागत नाही। पातेल्याने जर वर खाली केलं तरी सुद्धा उत्तम प्रतीची कॉफी आपल्याकडे अगदी कॉफीच्या दुकानात भेटते तशी कॉफी आपली एकदम तयार झालेली आहे। आणि सर्वांनाच ही पद्धत आवडेल। तुम्हाला जर ही मेथड आवडली असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये खूप मोठे मोठे स्नेक प्लांट झालेले असतात। या स्नेक प्लांट झालेले तर असतात, पण आपल्याला काही जर स्नेक प्लांट वाढवायचे असतील अजून, किंवा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर मी तुम्हाला स्नेक प्लांटची एक ट्रिक सांगते। या ठिकाणी आपल्याला स्नेक प्लांट जे आहे ते आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे। वाढदिवस असो, लग्न समारंभाचा वाढदिवस असो, किंवा लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा मोठ्यांचा असो, त्यांना हे छोटंसं गिफ्ट आपल्याला जर द्यायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता। हे लस्सी जे आणतो ते आपण लस्सीचे डबे आहे, याला पाठीमागून आपण होल करून घेणार आहे। म्हणजे हे टाकाऊच आहे, पण यापासून आपण टिकाऊ बनवणार आहोत। हे दिसायला पण इतके अट्रॅक्टिव्ह दिसतात, व्हाईट आणि ब्ल्यू दोन कलर आहे यामध्ये, त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतात। तुम्ही याला कलर पण करू शकतात, मी केलेलं नाही आहे, मला असेच हे छान दिसतात। तर वाढदिवसाला गिफ्ट म्हणून जर कोणाचा 8-15 दिवसानंतर जर वाढदिवस असेल तर अगोदर 8 ते 10 दिवस तुम्ही हे गिफ्ट त्यांच्यासाठी रेडी करू शकतात। आता यामध्ये आपल्याला भरायची घरगुती माती असेल तर माझ्याकडे जी माती आहे त्यामध्ये कोकोपीट पण मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही माती जी आहे ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे, व्यवस्थित माती घालून घ्यायची। कोकोपीट जर तुमच्याकडे असेल तर ते पण मातीमध्ये मिक्स करा। त्याने काय होणार आहे, जे आपण स्नेक प्लांट आहे जे बनवणार आहे, आपण स्नेक प्लांटचं रोप बनवणार आहे, त्याने काय होणार आहे, त्याला लवकर असं फुटतं ते दुसरं जे कोंब आहे त्याला लवकर येतात जर तुमच्याकडे कोकोपीट असेल तर। आणि अशा पद्धतीचं जे स्नेकचं मी वरचं जो भाग घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया। वरचं टोक तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कटिंग करून अर्धा भाग घेतला तरी चालेल, किंवा याचे 3 आहे, या 3चे तुम्ही 6 बनवले तरी भरपूर असे रोपं तयार होतात स्नेक प्लांटचे। स्नेक प्लांटचे रोपं जे आहे ते बाजारामध्ये खूप महाग भेटतात। अशा पद्धतीनं तुम्ही जर केले तर घरामध्ये तुमच्या डायनिंग टेबलवर, तुमच्या टेबलवर, ड्रॉइंग टेबलवर किंवा शोकेस पीसमध्ये तुम्ही ह्या अशा पद्धतीचे जे स्नेक प्लांट आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही शो पीस म्हणून तुम्ही ठेवू शकतात। आणि अशा पद्धतीने माती वगैरे व्यवस्थित भरून घ्यायची, थोडंसं पाणी हलकं घालायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही। स्नेक प्लांटला 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी घालायचं। जास्त दिवसाने जर पाणी घातलं तर याला कोंब येईल, तुम्ही जर रोज किंवा दिवसाआड पाणी घातलं तर याला लवकर कोंब येणार नाही। हे बघा, मी अशा पद्धतीचं अगोदर स्नेक प्लांट अशाच पद्धतीनं मी बनवलेलं होतं, त्यानंतर मी हे कट करून कुंडी, मग त्यानंतर मी मोठ्या कुंडीत या लावलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता हे स्नेक प्लांटचं झाड जे आहे ते किती छान, याला 3 कोंब आलेले आहे। फक्त लक्षात घ्यायचं आहे 8 ते 10 दिवसांनी याला पाणी द्यायचं आहे, पाणी लवकर द्यायचं नाही। आणि जेवढं तुम्ही घरात ठेवाल तेवढं स्नेक प्लांटची जी ग्रोथ आहे ती खूप व्यवस्थितरित्या होणार आहे। स्नेक प्लांटचं ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। असं शोकेसमध्ये तुम्ही ठेवा, आणि वाढदिवस असेल तर कोणाचा गिफ्ट द्या, गिफ्ट रॅपमध्ये पॅक करून तुम्ही गिफ्ट द्या, नक्कीच समोरच्या व्यक्तीला आवडणार आहे। पण नक्कीच याला दुसरा कोंब आल्यानंतर द्या, म्हणजे व्यवस्थितरित्या झाड त्याचं मस्तपैकी तयार होईल। आता दुसरी जी टिप्स आहे मी तुम्हाला सांगत आहे, बटर जे आहे आपल्याकडे, आपल्या सर्वांकडे असतं, घरामध्ये बटर असतं। पावभाजी असो किंवा आपल्याला पाव गरम करायचे असो किंवा कुठल्याही पदार्थासाठी आपल्याला जर बटर पाहिजे असेल तर हे बटर जे आहे ते खूप कडक असतं, आणि असं चाकू घालून किंवा काही पदार्थ घालून काही वस्तू घालून काढणं आपल्याला खूप अवघड होऊन जातं। अशा वेळी काय करायचं आहे, एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। काय करायचं, आपला जो पोहे खायचा चमचा आहे, हा जो चमचा आहे पोहे खायचा हा घ्यायचा आहे, आणि हा गॅसवर गरम करायचा आहे। असा हलकासा गरम करायचा आहे, जास्त गरम करायचा नाही, अगदी काळा करायचा नाही आहे, त्याला हलका गरम करायचा आहे आपल्याला। आणि हा जो चमचा आहे तो आपल्याला बटरच्या पॅकेटमध्ये असा घालायचा आहे, आणि तुम्ही बघू शकता इझिली असं आपलं बटर बाहेर निघत आहे।
बघा तुम्ही. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. नवीन जर चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा नवीन व्हिडिओ